स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये शताब्दी वर्ष हे संपूर्ण देशभर साजरे केले जात आहे। आपण जर बघितलं तर घोटी परिसरातील ग्रामीण भागामध्ये आपण आहोत आणि छोटे बाल स्वयंसेवक देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संघाच्या कार्यकर्त्यांनी पथसंचलन करण्यासाठी घोटी परिसरातील शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढलेली आहे। बाल स्वयंसेवक असतील, त्याचबरोबर वृद्ध असतील, ते देखील या कार्यक्रमामध्ये आपल्याला समाविष्ट झाल्याचं बघायला मिळतंय। सामाजिक सांस्कृतिक स्वरूपामध्ये संघटनेचं काम होत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील अनेक युवक स्वयंसेवक संघाशी जोडलेले पाहायला मिळतात आणि हीच या संघटनेची ताकद असल्याचं बोललं जातं। जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पथसंचलन देखील झाल्याचं झालं आहे आणि आता इगतपुरी तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्यात मोठं संचलन असल्याचं देखील चर्चा आता रंगल्या आहे। आपल्याबरोबर सुरेश दुर्गुडे आहेत, जे ग्रामीणचं काम पाहतात। नेमकं काय नियोजन असणार आहे आणि कसा कार्यक्रम असणार आहे? संघाला नुकतेच आता 100 वर्ष पूर्ण होत आहे। या विजयादशमी उत्सवानिमित्त आपण पूर्ण जिल्हाभर, राज्यभर, देशभर मोठ्या प्रमाणात विजयादशमीचे संचलन राज्यभर, देशभर निघत आहेत। ह्या संचलनासाठी देशभरात मोठा उत्साह दिसून येत आहेत। संघाने अनेक संघर्षातून आपल्या कामाला सुरुवात केली आहे। अशा या अनुकूलतेमध्ये आज संघाला 100 वर्ष होत आहेत। या 100व्या वर्षामध्ये संघ काही तत्व पंचपरिवर्तनाचे घेऊन वर्षभर काम करणार आहेत। त्यामध्ये कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता आणि सामाजिक शिष्टाचार हे पंचपरिवर्तनाचे सूत्र घेऊन पूर्ण वर्षभर समाजामध्ये जाऊन काम करणार आहे। तसेच येणाऱ्या काळामध्ये संघाचं काम कशा पद्धतीने चालतं हे समाजाला कळण्यासाठी हर घर संपर्क असं अभियान पुढील डिसेंबर महिन्यात आपण घेणार आहोत। त्यानंतर गावोगावी ग्रामीण भागामध्ये संत संमेलनाच्या माध्यमातून आपल्या समाजातील धार्मिकता, आध्यात्मिकता टिकवण्यासाठी गावोगावी मंडळ स्तरावर आपण संत संमेलन घेणार आहोत। एकंदरीत जर बघितलं तर 1925 साली सुरू झालेल्या स्वयंसेवक जो काही संघटना आहे त्याला आता 100 वर्ष पूर्ण आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये ग्रामीण भागामध्ये देखील मोठा प्रतिसाद या संघटनेला बघायला मिळत आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।